धनंजय मुंडेंना जाणून बुजून फसवलं जातंय हा शरद पवारांचा डाव असल्याची टीका वकील गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे। धनंजय मुंडे हे वंचितांचे नेतृत्व करतायत म्हणून त्यांना टार्गेट केलं जात असल्याचा दावा सुद्धा गुणरत्ने यांनी केलाय। मला असं वाटतं की कोणाला काय मागावं त्याला काय मर्यादा नाहीत आणि कोणी म्हणजे त्या कोर्टाला निकालाला चॅलेंज करावं, कारण ते स्वतः जर या निकालाला मान्य करत नसतील याचा अर्थ मग काय शिल्लक राहिलं। मग काँग्रेसी पुढाऱ्यांनी हे तर लक्षात घेतलं पाहिजे, अर्जदार महिलेलाच हे निकाल मान्य नाही तर मग आता काय म्हणजे इकडून तिकडून तेल मीठ मिरची लावून राजकारण करण्यात काय पॉईंट आहे। आणि कुणीतरी सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगावं की हे म्हणजे असं हे करावं आणि कुणीतरी सांगावं की राजीनामा द्यावा, हे महाराष्ट्राची संस्कृती नाही। काँग्रेसांनी स्वतःच्या गिरबांमध्ये झाकून बघावं की त्यांच्या कार्यकाळात काय काय लफडे झालेले आहेत ते काय मला म्हणजे ती जर मी वाचायला बसलो तर शृंखला लागेल। आणि त्याही पुढं जाऊन मला सांगायचं आहे की धनंजय मुंडे साहेब जस्ट भटक्या विमुक्तांचं पुढारपण आहे, म्हणजे वंचितांचं पुढारपण आहे म्हणून हे सगळं जर चालत असेल तर हे नुसतं म्हणजे वेदनादायी नाही आहे, तर हे रसातळा गेलेल्या लोकांनी हे चालवलेलं एक षड्यंत्र आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार जे आहेत ते कायम जेव्हा सत्तेत नसतात किंवा बिगर मराठा मुख्यमंत्री असतात त्यावेळेस शरद पवारांकडून म्हणजे असं मला बेरजेचं राजकारण म्हणता येणार नाही, परंतु ते वजाबाकीचं राजकारण कायम होत आलेलं आहे। परंतु शरद पवारांनी हेही लक्षात ठेवावं की आप भाई दिन बदल गए हैं, दुनिया बदल गई है, हिंदुस्तान को हम बदलते देखा है और कांग्रेस के विचारों को सीमा पार करते देखा है।